भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि। आज पहिला स्मृती दिन तर मला म्हणजे व्हॉट्सअपला मेसेजवरच कळलं की आज आहे. तर असं वाटलं की जायलाच पाहिजे तिकडे, कारण की अमोल दादाची माझी भेट तशी फक्त एका दिवसाची होती. पण एका दिवसाची पण कुठे इकडे नाही इकडे पहिले भेटलो आपण आंदोलन झालं होतं सीएसटीला पार्टीचं आंदोलन. पण तेव्हा भेटलो होतो आम्ही. आणि त्याच्या अगोदर पुण्यामध्ये नाशिकमध्ये पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये पण भेटलो. तर त्याचा पर्सनॅलिटी अशीच होती की तो भेटून एकदम छाप पाडत होता तुमच्यावर. मग ती जी छाप अशी राहते ना, तुम्ही जेव्हा त्याला परत भेटता ना असं वाटत नाही की तो नव्याने काहीतरी 2-4 वर्षांनी भेटतोय किंवा परत भेटतो. असं वाटतं की काल परत भेटला काहीतरी. तर काही अशी छाप असते त्या आपल्यावर. तर अमोल दादा जसं आता तुषार बोलला की बाबा दुःख आहे की तो लवकर आपल्याला निघून गेला तरुण वयात. अमोल दादा मला कसं वाटतं माहिती आहे, मला अमोल दादा भगतसिंग सारखा वाटतो. म्हणजे फक्त तर तरुण वयात गेलं म्हणून नाही, तर भगतसिंगाने तरुण वयामध्ये जे काही काम केले ना, म्हणजे त्याने घरदार सोडून आपली जी चळवळ किंवा आपलं जे बोलतो स्वातंत्र्यासाठी जे काही लढा वगैरे दिला त्याने ना, तर मला असं अमोल दादा मला मी त्यासोबत रिलेट करू शकतो अमोल दादाला. तर त्यासाठी एक गाणं मी ट्राय करतो गाण्याचा. आता रेग्युलरली गाणे पण ट्राय करतो अमोल दादासाठी. अरे आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला. अरे आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला. अन पळू नका दुनिया सारी बदला बदला रे. पळू नका दुनिया सारी बदला रे. पळू नका दुनिया सारी बदला बदला रे. पळू नका दुनिया सारी बदला. अरे आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला. आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला. अरे आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला. अरे आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला. पळू नका दुनिया सारी बदला. या भारत मातेची आम्ही सारी लेकर. भारत मातेची आम्ही सारी लेकर. या भारत मातेची आम्ही सारी लेकर. भारत मातेची आम्ही सारी लेकर. भारत माता की असे बोलणारे काही लोक आहेत आपल्याकडे देशामध्ये. फक्त बोलतात ते बाकी काही करत नाही. पण आपला अमोल दादा कॉम्रेड अमोल दादा तो फक्त बोलायचं नाही, करून पण दाखवायचा. आपली भारत माता काय आहे आणि तिच्या
गरज नाहीये. आपल्याला खूप मोठा वारसा आहे भगतसिंगांपासून, सुखदेव हरिराजगुरू पासून तर आपल्या अमोलदादांपर्यंत आणि अशा असंख्य कार्यकर्त्यांपर्यंत खूप मोठा वारसा आहे आपल्याला. तर या भारत मातेची आम्ही सारी लेकरं, 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 देशासाठी स्वप्नांना मारली ठोकरं, देशासाठी स्वप्नांना मारली ठोकरं, या देशासाठी स्वप्नांना मारली ठोकरं, देशासाठी स्वप्नांना मारली ठोकरं, कवटाळून देश सारा उडाली पाखर, कवटाळून देश सारा उडाली पाखर, कवटाळून देश सारा उडाली पाखर. कवटाळून देश सारा उडाली पाखर. हो. काय करायचं त्यांना? अरे त्यांच्या विचारांवर चाला चाला रे, पडू नका दुनिया सारी बदला, पडू नका दुनिया सारी बदला, बदला रे, पडू नका दुनिया सारी बदला, पडू नका दुनिया सारी बदला, बदला रे, पडू नका दुनिया सारी बदला. आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला, आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला, आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला, आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला. पडू नका दुनिया सारी बदला, बदला रे, पडू नका दुनिया सारी बदला. पडू नका दुनिया सारी बदला, बदला रे, पडू नका दुनिया सारी बदला. अरे ऐशा जवान्या या देशासाठी जंगल्या, 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 त्या कळवळल्या अन कळवळल्या, त्या कळवळल्या अन कळवळल्या, त्या तळमळल्या अन कळवळल्या, त्या कळवळल्या अन कळवळल्या, त्यांच्या जवानीचा थोडा तरी रंग घ्या, त्यांच्या जवानीचा थोडा तरी रंग घ्या, त्यांच्या जवानीचा थोडा तरी रंग घ्या. त्यांच्या जवानीचा थोडा तरी रंग घ्या. हो. मग एक गाणं आहे शाहीर शंतनू कांबळे यांचं, कॉम्रेड शाहीर शंतनू कांबळे यांचं. तर ते प्रश्न विचारतात आहेत की बाबा काय आहे या जवानीचा रंग, काय आहे लोकांच्या, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, आता आपला अमोलदादा पण, यांच्या जवानीचा रंग काय ते सांगतात. अरे मेरा रंग दे बसंती चोला चोला रे, पडू नका दुनिया सारी बदला, पडू नका दुनिया सारी बदला, बदला रे, पडू नका दुनिया सारी बदला, पडू नका दुनिया सारी बदला, बदला रे, पडू नका दुनिया सारी बदला. अरे आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला, आठवा तो भगत सिंग कसा कसा लढला, अरे आठवा तो सुखदेव कसा कसा लढला, आठवा तो सुखदेव कसा कसा लढला, अरे आठवा तो राजगुरू कसा कसा लढला, आठवा तो राजगुरू कसा कसा लढला, अरे आठवा तो बाबासाहेब कसा कसा लढला, आठवा तो बाबासाहेब कसा कसा लढला, आठवा तो शिवराया कसा कसा लढला. आठवा तो शिवराया कसा कसा लढला. म्हणजे हे गाणं बोलताना आम्ही आवर्जून यांचं पुढचं आम्ही नाव घेणार आहे, त्यांचं आवर्जून नाव घेतो ते की अरे आठवा तो शंतनू कसा कसा लढला, आठवा तो शंतनू कसा कसा लढला, आठवा तो अमोल भाऊ कसा कसा लढला, आठवा तो अमोल भाऊ कसा कसा लढला. पडू नका दुनिया सारी बदला, बदला रे, पडू नका दुनिया सारी बदला, पडू नका दुनिया सारी बदला, बदला रे, पडू नका दुनिया सारी बदला, पडू नका दुनिया सारी बदला, बदला रे, पडू नका दुनिया सारी बदला. मिनिटात लोकांना आपलासा करणारा त्याचं ते चेहऱ्यावरचं स्मित हास्य. इथे आपण सगळे जमलो आहोत त्याच्या दोस्ती या त्याचा केंद्रबिंदू राहिला आहे की मैत्री ही त्याला खूप आवडत असेल. मिनिटात त्यांनी त्याच्या स्वभावाने लोक जोडलेली आहेत. तर त्याच्या त्या दोस्तीसाठी त्याच्या मैत्रीसाठी त्याला नक्कीच एक अभिवादन गीत सादर करू. दोस्तीचा घेऊन हात आम्ही चाललोय साथ साथ, दोस्तीचा घेऊन हात
आम्ही चाललोय साथ साथ. अरे समतेचं गाण गात इन्कलाब जिंदाबाद. दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद. दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद. सूर्याची किरण हाती उजेडाची नाती. सूर्याची किरण हाती उजेडाची नाती. फारुखाची कायदेशात इन्कलाब जिंदाबाद. दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद. दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद. अंधार भयान राती आम्ही बाबासाहेबांचे साथी. या अंधार भयान राती आम्ही बाबासाहेबांचे साथी. अंधार भयान राती आम्ही ज्योती साऊंचे साथी. या अंधार भयान राती आम्ही ज्योती साऊंचे साथी. मग मरणाची काय बात इन्कलाब जिंदाबाद. दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद. दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद. स्वातंत्र्य आहे रे फसव आईच्या डोळ्यात अस्व. हे स्वातंत्र्य आहे रे फसव, आईच्या डोळ्यात हसव. हे स्वातंत्र्य आहे रे फसव आईच्या डोळ्यात अस्व. हे स्वातंत्र्य आहे रे फसव, आईच्या डोळ्यात हसव. तिच्या लेकरांना घालूया साथ इन्कलाब जिंदाबाद. दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद. दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद. तिच्या ह्या निशाण्या त्यागाच्या अमर कहाण्या. दोस्तीच्या या निशाण्या, त्यागाच्या अमर कहाण्या. त्या लिहूनय डोळ्यात डोळ्यात इन्कलाब जिंदाबाद. दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद. दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद. दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद. कॉम्रेडच्या या सगळ्या तर कॉम्रेडला अभिवादन करून कबीराचा एक दोहा बोलणार आहे. आणि कबीर म्हणतात की कबीर खड़ा बाजार में लिए लुकाड़ी हाथ. कबीर खड़ा बाजार में लिए लुकाड़ी हाथ. जो घर फूके अपना चले हमारे साथ, चले हमारे साथ. कबीरानं लिहिलेलं दोहा आधी कसाच्या कसा आहे तर हे या दोह्यामधून आपल्याला दिसतंय. नदिया नाव में डूब जाए रे, अरे बाप रे बाप. नदिया नाव में डूब जाए रे, अरे बाप रे बाप. नदिया नाव में डूब जाए रे, अरे बाप रे बाप. एक अचंबा हमने देखा, मुर्दे ने मुर्दे खायो. मुर्दे ने मुर्दे खायो. मुर्दे ने मुर्दे खायो. एक अचंबा हमने देखा, मुर्दे ने मुर्दे खायो. मुर्दे ने मुर्दे खायो. मुर्दे ने मुर्दे खायो. जिस मानव को ज्ञान नहीं है, जिस मानव को ज्ञान नहीं है, वो मुर्दा कहलायो. नाव में डूब जाए, अरे बाप रे बाप. नदिया नाव में डूब जाए, अरे बाप रे बाप. एक अचंबा हमने देखा, कुइया में लागी आग. कुइया में लागी आग. कुइया में लागी आग. एक अचंबा हमने देखा, कुइया में लागी आग. कुइया में लागी आग. कुइया में लागी आग. कीचड़ पानी जल गया, कीचड़ पानी जल गया. मछली नाचे भाग, नदिया नाव में डूब जा.
निजला कसा शांत तुझं बोलण्याचा लढा, घाई केली सरे वेळ्या पोरका झाला. त्याचा जो मळा होता, मळा आपल्याला फुलांचा फळांचा असतो, पण अमोलदादाने तयार केलेला मळा हा माणसांचा मळा होता, विचारांचा मळा होता. आणि म्हणून निजला कसा शांत तुझं बोलण्याचा लढा, घाई केली सरे वेळ्या पोरका झाला मळा. गर्जनामुखी होती तुझ्या जय भीमची, गर्जनामुखी होती तुझ्या जय भीमची, चालताना हाती गळ्या झेंडा लाल गेला, घाई केली सरे वेळ्या पोरका झाला. बरे दिसत नाही अर्ध्यात सोडून जाणे, बरे दिसत नाही अर्ध्यात सोडून जाणे, सोडून गेला सारे पोरका झाला मळा, घाई केली सरे वेळ्या पोरका झाला. सत्य शोधण्यासाठीच अमोल केला होता झगडा. आपण आवर्जून अमोलची जी आयडेंटिटी आहे सत्यशोधक, अमोल फक्त कॉम्रेड नाही, अमोल फक्त कार्यकर नाही, अमोल एक सत्य शोधणारा सत्यशोधक होता. आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक नाही, तर अमोलची जी आयडेंटिटी आहे म्हणून सत्यशोधक कॉम्रेड असं आपण अमोलच्या पुढे तरी वाक्य लावतो. आणि म्हणून सत्य शोधण्यासाठीच अमोल केला होता झगडा, सत्य शोधण्यासाठीच अमोल केला होता झगडा. तुषार कुठे शोधेल तुला पोरका झाला म्हणा, तुषार कुठे शोधेल तुला पोरका झाला म्हणा. असा हा अमोलचा मळा आपण कधीच पोरका होऊ देणार नाही. अमोलच्या निमित्ताने आपण तो नेहमी जिवंत ठेवू, विचारांच्या निमित्ताने नेहमी जिवंत ठेवू, एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो. आणि अमोलच्या आठवणींना उजागर करण्यासाठी मी इंजिनियर गौतम मुस्तफांना विनंती करतो. गौतम मस्ती सर, जोशी सर आणि माझे सगळे सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि लोकशाही युवा संघटनाचे सहकारी मित्र आणि इतर सर्व सत्यशोधक कॉम्रेड अमोल कराड यांना अभिवादन करण्यासाठी जमलेले मी सर्व बांधव आणि मित्र. खरं तर ही अमोल दादा गेल्यानंतर जी अभिवादन सभा दादरला घेतली होती तिच्यात पण माझ्या प्रास्ताविकामध्ये म्हटलं होतं की हे अपेक्षितच नाही आहे की आमचा राज्याध्यक्ष म्हणजे आमचा नेता आणि तो खूप जवळचा मैत्रीभाव असलेला आमचा एक कॉम्रेड तो वारला आहे, तो गेलेला आहे आणि त्याची अभिवादन सभा घेतोय आणि त्या अभिवादन सभेत आपण बोलतोय. हेही असं काही अपेक्षित नाहीये. म्हणजे डोक्यात पण ते आता मान्य करतोय आपण की तो गेलेला आहे, त्याला अभिवादन देतोय, त्याला श्रद्धांजली देतोय, हे असं काही डोक्यात बसत नाही. त्यामुळे असं तुषार म्हणाला की त्याला अभिवादन करणं म्हणजे त्याला फक्त आठवण करणं नाही, तर त्याचा जो जीव की प्राण होता, सत्यशोधक विद्यार्थी संघटना असेल किंवा चळवळ असेल, एकूणच विद्यार्थी आंदोलन असेल, त्याचा तो जीव की प्राण होता. ती पुन्हा एकदा नव्याने उभे करणं, तिला सक्रिय करणं आणि ती तितक्याच दमाने तितक्याच जोमाने पुढे घेऊन जाणं, हे खरं तर अमोलदादाला अभिवादन आहे असं आम्ही डोक्यात ठेवून हे काम जे आपण हाती घेतलेलं आहे ते कंटिन्यूअस करतोय. आणि आज अमोलदादाची आठवण करताना सुद्धा आम्ही 1-2 दिवसापूर्वी 16 आणि 17 तारखेला 2 दिवसीय सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर घेतलं कार्यकर्त्यांचं. त्याच्यात महाराष्ट्रभरातून विद्यार्थी आले आणि त्या रॅलीचा संपर्क आहे, त्या संपर्कासोबत आम्ही संपर्क जोडून घ्यावा. आणि अमोल इथे राहिल्यामुळे ज्या लोकांसोबत अमोलला संपर्क राहिले त्या लोकांसोबत आम्ही जोडावा आणि समजून घ्यावं की नेमकी अमोलला अजून काय होतं, अमोलला काय हवं होतं. ही जागा आम्ही जाणीवपूर्वक निवडली. तर आमचं टोक नेहरू, चेंबूर, गोवंडी हे दुसरं टोक, तरी सुद्धा आम्ही म्हटलं की नाही पण याच ठिकाणी गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते समजून घेता येईल. तुमच्यासोबत जोडून विद्यार्थी संघटनेला कशा पद्धतीने पुढे काम करता येईल किंवा एकत्रित येऊन कशा पद्धतीने अमोलदाचा जो विचार आहे, फायनल हा दुय्यम भाग आहे, पण विचार जो आहे तो कशा पद्धतीने पुढे नेता येईल, त्यानिमित्ताने आम्ही ही जागा निवडली. आणि ही जागा निवडण्यामागचं दुसरं कारण असं आहे की पुन्हा एकदा आम्हाला भेटता येईल. कारण अमोलच्या ठिकाणी फार काळ राहिला, त्या ठिकाणी आम्हाला आता जाता येत नाही तितक्यात पूर्ण वेळ. अमोलला विद्यापीठात राहिला, त्याच्या गावात राहिला, जळगावला कधी येऊन राहिला, धुळ्याला येऊन राहिला. तर आमच्या जवळची जागा आता ही आहे, कारण आम्ही मुंबईमध्ये राहतो आणि शाळेतच आम्हाला इथे राहिला म्हणून आम्ही इथे आम्हाला भेटलं पाहिजे. आणि त्यानिमित्ताने आम्हाला इथे भेटतोय. आता पुढचं तुमच्या बोलण्यात येईल की आम्हाला इथे कसा बसायचा, कसा वावरायचा. एक फोटो आम्हाला आम्ही इथला पाहिलेला आहे की आम्हाला आजारी होता आणि त्याचा ट्रीटमेंटचा काहीतरी भाग या ठिकाणी प्रक्रिया होत होती, तो फोटो आम्हाला इथे पाहिलेला आहे. अमोल ह्या अशा वातावरणात अमोल कसा वावरत असेल, माझ्या अंगाला अक्षरशः काटायचं आहे.
की अमोल ज्या मानसिक व्यवस्थेतून वावरत होता, मानसिक दशेतून सर्वायवल करत होता, त्याच्यासाठी हे वातावरण कसं असेल त्यावेळेस हे आम्ही कल्पना करू शकतो. अशा वातावरणात मीही आल्यानंतर मीही माझ्या कितीतरी आठवणींना उजागर करू शकतो अशी ही जागा आहे. त्या जागेवर अमोल होता. दोनदा आहे आपण तिकडे एका मोठ्या गर्दीमध्ये आंदोलन करतोय आणि इथे येऊन शांततेत त्याचं विवेचन करतोय अशी जागा आहे. यानंतर 30 मध्ये अशोक म्हणून 30चा एक विद्यार्थी प्रशासनात कसं काम करता येईल, कोणत्या गोष्टीला कशा पद्धतीने समजून घेता येईल. विद्यापीठ प्रशासनासोबत नेहमी जे सुरू असायचा वादविवाद त्या सगळ्या याच्यामध्ये अमोल दादा नेहमी एक प्रमुख भूमिकेत असताना तो तिथे लढणारा एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून नेहमी एक राहिलेला कार्यकर्ता. आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये त्यालाही समजून घेता आलं आणि त्याला त्या सगळं शाळेत असताना सोबत भेटताही आलं आणि चळवळीचा एक विचार एक पुढच्या पिढीकडे म्हणून वेगळ्या संघटनेची आणि संदेशाची म्हणजे माझ्या अख्ख्या संघटनेचे जे काही माणसं असतील, जी काही लोक असतील आणि या सगळ्या लोकांपैकी म्हणजे स्वाती सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतल्या प्रत्येक लोकांची मी खूप जवळून सगळ्यांची एक माझा मैत्रीपूर्ण संबंध आहे आणि खूप जास्त मी त्या सगळ्यांच्या पर्सनल आयुष्याशी आणि चळवळीशी एकत्रित मी त्यांच्या सगळ्यांच्या सहवासात राहते, आजही राहते. त्यातलाच एक अमोलदादा होता आणि अमोलदादासोबत आंदोलनांमध्ये मी सोबत बऱ्याच 2-3 आंदोलनांमध्ये मी अमोलदादाच्या सोबत होते. आम्ही जे नाशिकमध्ये विधुळी साहित्य संमेलन भरलं होतं त्या आंदोलनात दफावर घोषणा देत नाचत, आदिवासी नृत्यांमध्ये नाचत आम्ही तो एकत्रित वेळ घालवलेला आहे. त्यानंतर अमोलदादासोबत माझा पर्सनली सहवास राहिला आहे. फोनवर आमचा पर्सनली बऱ्याच बोलणं झालं आहे. एकमेकांच्या घरी येऊन जाऊन अमोलदादासोबत माझा सहवास राहिलेला आहे. अमोलदादा आजारी आहे हे जेव्हा मला 8 दिवस आधी आम्हाला सगळ्यांना जेव्हा कळलं होतं, म्हणजे मला एका आमच्या धुळ्याच्या ताईने मला कळवलं होतं की अमोलदादाला बरं नाही आणि मला ते लक्षात नाही राहिलं. 4-5 दिवस माझ्या लक्षातच नाही राहिलं की मी तुषारला ते कळवावं की मला ताईने तो असा निरोप दिलाय की तो आजारी आहे. त्याच्या जाण्याच्या 4-5 दिवस अगोदर आम्ही सगळेजण एकत्रित भेटलो होतो आणि त्या चर्चेत माझ्याकडून निघालं की अरे अमोलदादा आजारी, मला असं कळलं आणि आम्ही तेव्हाच त्याच दिवशी अमोलदादाला भेटायला जायचं कधी हा दिवस 4 दिवसांनी आपण रविवारी भेटायला जाऊया, तो ॲडमिट आहे असं सगळं आम्ही सगळ्यांनी विचार केला. आणि 21 तारखेची ती रात्र उगवते आणि आधीच आम्हाला सगळ्यांना सकाळी 4 वाजता फोन येतो की अमोलदादा आपल्या सगळ्यांमध्ये आता राहिला नाही आहे. आमच्या पायाखालची जमीन सरकली होती त्या दिवशी आम्ही सगळेजण विकास असेल, दीपाली असेल, तुषार असतील, राजूदादा असतील, सविताताई असतील, आम्ही सगळेजण मिळेल तसं आम्ही सगळे एकत्र जमलो आणि त्याच्या गावापर्यंतचा जो आम्ही प्रवास केला तो 12-13 तासाचा जो काही आमचा प्रवास होता तो भयंकर प्रवास होता आमच्यासाठी. म्हणजे आमच्या सगळ्यांची एक इच्छा होती की आम्हाला अमोलदादाचा चेहरा दिसावा, तो शेवटचं त्याचं तोंड आम्हाला पाहता यावं, याच्यासाठी आमची जी धडपड होती त्या दिवसाची ती फार तीव्र आमची सगळ्यांची होती. पण काही कारणास्तव गाव आहे, गावामध्ये लांबून येणारी लोक असतात आणि त्या सगळ्यांसाठी त्याचं पार्थिव जे होतं ते थांबवलं गेलं नाही. पण ज्या दिवशी ज्या वेळेस आम्ही त्याच्या गावात आणि त्याच्या घरी जेव्हा पोहोचलो आणि तेव्हा जे चित्र आम्ही सगळं पाहिलं, त्याचं ते घर, त्याचं तिथं तसं गाव आणि तिथे त्याची रडत बसलेली ती काकू, आई नसल्यामुळे काकूने अमोलदादाचा सांभाळ केलेला होता आणि ते त्याचे वयोवृद्ध झालेले त्याचे ते वडील, हे सगळं
दृश्य पाहिल्यानंतर आम्हाला असं कधी वाटलंच नाही की अमोलदादाच्या आयुष्यात किंवा अमोलदादाचं हे असं सत्य आहे किंवा हे घर आहे, म्हाताऱ्या वडील आहेत. म्हणजे हे दुःख कधीच कोणाला किंवा आम्हाला कधीच माहीत नव्हतं किंवा त्याने ते सुद्धा शेअर केलं नाही. सगळे मी जेव्हा या सगळ्यांमध्ये वावरते ना, एक माझ्यासोबत नेहमी मजाक घेऊन ताण घेऊन अशी एक आमची ती मैत्री असा सहवास असतो. पण माझ्यासोबत अमोलदादाने कधीच मला असं आठवलं नाही किंवा तो असं मला कधीच बोलला नाही तू वेगळ्या संघटनेची आहे आणि मग तू आमच्यासोबत, आणि नेहमीच त्यांच्यासोबतच वावरत असते, नेहमी सोबतच असते. असं कधीच मला अमोलदादा म्हटलंय. अमोलदादा म्हटलंय स्वातीला घे रे आपल्याकडे तुषार, असंही तो उडत बऱ्याचदा बोलला माझ्यासोबत. तो एक इतका संवेदनशील कार्यकर्ता किंवा तो जेव्हा आझाद मैदानावर लढत होता, बसला होता, तो जो पार्टीचा त्याचा जो सगळा प्रवास होता, तो आम्ही मुंबईत राहतो म्हणून तो सगळ्यात जवळून आम्हाला सगळ्यांना पण तो पाहता आला. हा जो एक अमोलदादा आहे लढणारा, त्याच्या आयुष्यात असलेले असंख्य प्रश्न किंवा आता आम्ही पर्सनली आयुष्याशी जोडले असलेलं म्हणून त्याच्या आयुष्यातले बरेचसे छोटे असे पर्सनल किस्से किंवा तो काय करायचा किंवा कोणाला भेटायचा किंवा काय घडलं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे खूप डिफरंट आहे. म्हणजे तो त्याच्या पर्सनल आयुष्यात असेल, मैत्रिणीच्या आयुष्यात असेल, त्याच्या शिक्षणाच्या आयुष्यात असेल, त्याच्या चळवळीचं सत्यशोधकच्या आयुष्यातलं असेल, एक कार्यकर्ता असेल, म्हणजे सगळ्या संघटनेशी जोडून घेणारा जसं विकासने हे मांडलं ते अगदी सत्य आहे. तो तसाच राहिला. म्हणजे मी जरी वेगळ्या संघटनेची असली ना तरी मला ती मुनी कधीच मला त्याच्याकडून जाणवली नाही. आम्ही औरंगाबादला गेलो होतो, म्हणजे असंच फिरायला म्हणून गेलो होतो. अख्ख्या बौद्ध लेणी फिरत असताना अमोलदादा म्हणजे बराच वेळ माझ्यासोबत होता. आम्ही बराच वेळ सोबत बसलो, चहा पिलो होतो. त्याच्या आठवणी आहेत किंवा त्याच्यासोबत घालवलेले जे काही क्षण आहेत फार छान होते आणि ते नेहमीच आयुष्यभर ते लक्षात राहणारे त्याचे ते क्षण आहेत. त्याचं घर म्हणजे आता आम्हाला माहितीच नाही की अमोलदादाचं घर जिंतूरला आहे आणि एकदम ते सगळं हालाकीचं आहे. पण जेव्हा नाशिकमध्ये घरभरणी झाली की घरभरणी म्हणजे ते त्याच्या काकूचं घर होतं आणि मला माहितीच नाही की ते काकूचं घर आहे. मी गेल्यानंतर म्हणलं अमोलदादा तुझं घर आहे, मोठं घर बांधलं होतं आणि त्या घराची घरभरणी होती. तर ते त्या दिवशी मला कळलं की अरे अमोलदादाची ही काकू आहे, श्रद्धा त्याची सख्खी बहीण नाही, ही तिची काकाची मुलगी आहे. हे त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना कळलं, म्हणजे मला कळलं आणि माझ्या आयुष्यातली किंवा त्याच्यासोबतची ही माझी शेवटची आठवण ठरली. आणि त्या दिवशी रात्रभर बरेचसे गाणे म्हटलो सोबत. तर तो सोडवायला आला एवढ्या रात्री, हे खूप म्हणजे त्याच्यासोबतचे माझे पर्सनली खूप जास्त चांगले संबंध होते. आणि आयुष्यभर किंवा जोपर्यंत आम्ही असू किंवा जोपर्यंत आम्ही आहोत ही चळवळ जिवंत राहील. अमोलदादा नेहमी या सगळ्यांमध्ये जिवंत राहील आणि तो आमच्या मनातही आयुष्यभर जिवंत, तसाच आमचा एक कॉम्रेड मित्र म्हणून तो तसाच राहील. आज त्याच्याविषयी बोलायला लागणार मला काहीच सुचत नाही, मी कसं बोलायला हवं मला काहीच कळत नाही. कारण अशी वेळ आमच्या आयुष्यात येईल मला कधीच वाटलं नव्हतं. पण अमोलदादा तुझे विचार, तुझा जो प्रवास काही सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना पर्सनली तो ठरतोय आणि तुझे विचार नक्कीच सगळे कार्यकर्ते संघटना पुढे घेऊन जाईल आणि तुला नेहमी आम्ही स्मरत राहू. तू आमच्यासोबत जिवंत मित्र म्हणून असशील. आज तुला अभिवादन काय म्हणावं मला ते कळत नाहीये, पण मनापासून तुला तू तिकडे कुठे असशील तिकडे समाधानानं या सगळ्याकडे पाहत असशील. मी तुला खूप भावपूर्ण म्हणजे माझ्या पूर्ण मनाने तुला खूप अभिवादन करते. धन्यवाद. त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. मंचावर उपस्थित इंजिनियर गौतम पात्रे सर, अमोल जोशी सर, विकास, उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी अमोल
अमोलचा प्रथम स्मृती म्हणजे एक वेगळं आणि म्हणजे न होणारी गोष्ट आहे. आणि अमोलचा प्रथम सुखी होत असताना आपण या ठिकाणी त्याच्या आठवणी, त्याच्यासोबत काढलेला प्रवास, त्याच्यासोबत जगलेलं आयुष्य आपण इतरांना शेअर करतो. की गेल्यानंतर माणसाच्या जीवनात फक्त माणसाने केलेले कर्मच आठवले जातात. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये किती चांगले कुशल कर्म केले, त्या कुशल कर्माची उजळणी केली जाते, ते कुशल कर्म सांगितले जातात, त्या कुशल कर्माची माहिती दिली जाते. त्याच उद्देशाने प्रत्येकाने अमोल सोबतचा प्रवास प्रत्येकाने मांडला की अमोल आम्ही विद्यार्थी आहोत आणि एक विद्यार्थी सोबत असताना विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याला कशा प्रकारे सहकार्य केलं ही सगळी भूमिका प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडली. पण ज्यावेळेस विद्यार्थी त्याचं गाव सोडून त्याचं या ठिकाणी मुंबईच्या दिशेने येतो आणि ह्या विहारामध्ये आपण जर बघतात आणि जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय बौद्ध स्थळ बुद्धमुखी फाउंडेशन, हे बुद्धमुखी फाउंडेशन संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस अमोलचे सहकारी सोबत स्वाती असेल, अमोल असेल, हे सगळे ज्यावेळेस इथे येतात, सर्वप्रथम ज्यावेळेस रात्री ते आले आणि भटजींनी, आता मी जवळ असल्यामुळे भटजी नंबर मागितला की गायकवाड आहे, तुम्हाला काही काम असलं त्यांच्याशी संपर्क साधा. तर मला अमोलचा सर्वप्रथम फोन आला. त्यावेळेस मला वाटतं की बुद्धमुखी मला अनेक फोन येतात, त्यांनी त्या गोष्टीला थोडंसं हा ठीक आहे, मला काय असेल तर मला सांगा, मी जवळच आहे, मी येऊ शकतो. तर मला त्या टायमाला हे वाटलं नाही की हे आंदोलन वगैरे आहे, मला म्हणजे पूर्ण भूमिका माहीत नव्हती. दुसऱ्या दिवशी बसलेसर आणि मी विहारामध्ये काही काम होतं आमचं, की अनेक कामं आमची चालू असतात, तर त्या उद्देशाने बसलेसर मी विहारात आलो. त्यावेळेस सगळे मुलं याच्या बसले होते. आता आम्ही आल्यानंतर मला डिस्टर्ब करत नाही, त्यांचं ते काम करतायत. विहाराचा रूल आहे की प्रत्येकाला आपण काम करू म्हणजे आपण काही इंटरव्ह्यू करायचा. म्हणून आम्ही आमच्या उद्देशाने आमचं जे काम होतं ते केलं, वंदन वगैरे केलं, थांबलो, बसलो, बोललो आणि निघालो. आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही झालो. आमचा हेतू असा की एकदा समजलं तर त्याला सोडायचं. म्हणून आम्ही बोलत आपल्याला आधी बरीच काम आहेत, बरीच आपल्याकडं बऱ्याच गोष्टीला मार्ग लावायचा आहे, तर आपल्याला आता इकडे थांबून चालणार. आम्ही निघालो तर आमचे प्राध्यापक दहिवले सर, सोनवणे कॉलेजचे प्राध्यापक दहिवले सर आम्हाला रस्त्यामध्ये भेटले आणि ते म्हणते तुम्ही कुठं चालले, तो आम्ही आमच्या कामाने चाललो. ते म्हणते तुम्ही, तुमची गरज आहे, 10 मिनिटासाठी का होईना तुम्ही विहारात बोलत चला, बरोबर. 10 मिनिटासाठी का होईना, म्हणजे 10 मिनिटं आमच्यासाठी खूप महत्वाचे ठरले की 10 मिनिटासाठी का होईना तुम्ही विहारात चला, त्या विद्यार्थ्यांना भेटा, त्या मुलांना भेटा, याच्या समस्या काय ते जाणून घ्या आणि त्यातून आपल्याला काय मार्ग काढता येईल. तुम्ही एकमेव आहे की मार्ग काढू शकता, त्या मुलांना बऱ्याच गोष्टी उपलब्ध करून देऊ शकता. तुम्ही जर निघून गेले तर त्या मुलांना शेवटी तसं आहे त्या स्थितीमध्ये राहतील. तर ते 10 मिनिटं आम्ही रिटर्न फिरलो आणि पुन्हा घरात आल्यानंतर बसलो, त्याच्यासोबत बसलो. प्रत्येकांनी अनेक प्रश्न केले, अनेक गोष्टी जाणून घेतल्या आणि मग याच्या पुढे काय करायचं ही दिशा ठरवण्याचा आम्ही अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतले, सगळ्या गोष्टी समजवल्या. आता बोललो सर्वप्रथम तुम्हाला जर काही गोष्ट हवी असेल तर इथली सुविधा पाहिजे. सर्वप्रथम तुमची जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, तुमची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. महिला वर्ग जास्त आहे, त्यांच्या सगळ्या सुरक्षेच्या झालं पाहिजे. तर त्या उद्देशाने आमच्या संघटनेच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या महिला यांना आम्ही सर्वप्रथम संपर्क साधला की असे विद्यार्थी आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना आपल्याला आपल्या कल्याणमध्ये आपल्याला त्यांना सपोर्ट करणं, त्यांना सगळ्या प्रकारे सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर अमोलशी संपर्क झाला. अमोल लीडर होता, म्हणजे या संपूर्ण याच्यामध्ये भले 50 लोक काय असं ना, तो 2 चेहरे हे सगळ्यांसाठी तळमळ करतो. ते स्वाती आणि अमोल 2 चेहरे, त्या दोन्ही चेहऱ्यांमध्ये एक वेगळी भूमिका होती की मला या सगळ्यांना न्याय द्यायचा. आम्ही स्वतःसाठी नाही आलो, आम्ही या सगळ्यांसाठी आलो आहे. त्यांची भूमिका होती, त्यांच्यामधला तो लिडरशिप जी असते ती दिसून येत होती. कारण संघटन कौशल्य आणि लिडरशिप ठराविक लोकांमध्ये असतं, ते सगळ्यांमध्ये नसतं आणि ते दिसून येतं. ज्याला समजतं त्याला समजतं. तर त्या उद्देशाने त्यावेळेस काही गोष्टी असो, आम्ही बऱ्याच मेसेज फॉरवर्ड केले, स्वतः माझा व्हिडिओ फॉरवर्ड केला. व्हिडिओमधून मी आव्हान केलं संपूर्ण कल्याण जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये आमचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात या लोकल सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि लोक त्याला मान्य पण करतात की यांचे प्रत्येक विषय खरे असतात आणि लोक त्याला सपोर्ट सुद्धा करतात. म्हणून ते व्हिडिओ झाल्यानंतर लोकांमध्ये मेसेज गेल्यानंतर मुलांना एकदाही जेवणाचा त्रास झाला नाही. जेवणाचा प्रश्न आम्ही त्या क्षणाला सोडवला की प्रत्येक जण आपापल्या परीने इथं भोजनाची व्यवस्था करायची, सकाळी नाश्त्याची व्यवस्था करायची, दुपारी जेवणाची व्यवस्था करायची. जसं शक्य होईल तसं मुलांना मुलुकच सहकार्य करायला लागले. भटजींचं योगदान त्याच परीने भटजींनी मेसेज व्हायरल केले, भटजींनी मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये संपर्क साधले आणि मुलांना चांगल्या प्रकारे सपोर्ट. म्हणजे एखादं आंदोलन करायचं असतं तर
पैशात पैसा पाहिजे, सपोर्ट पाहिजे, माणसं पाहिजे, पाठीशी उभं राहणार तर माणूस लढू शकतो. तर तेच आम्ही समजलं की यांना लढायचं असेल त्यांना आपल्या याच्या मागे उभं राहावं लागेल. फक्त बुद्धभूमी नाही, त्यांना सगळ्याच प्रकारे सहकार्य करावं लागेल. खेड्यापाड्यातून आलेली मुलं आहेत, त्यांना या सिटीमधलं काहीच माहीत नाही, त्या लेवलचं आपल्याला सहकार्य करावं लागेल. तर त्या उद्देशाने आम्ही आमची वाटचाल सुरू केली. बऱ्याच वेळा अमोलचे फोन, सिलेंडर संपला, येतो मी लगेच, गाडी घेऊन ताबडतोब सिलेंडर आणा, काही गोष्टी अमोल क्षणाक्षणात अमोल झाला, स्वाती झाला, हे दोन माझ्या जास्त संपर्कात होते. तर काही घडलं तर मी त्यांना घेऊन या संपर्कामध्ये फिरायचं ते उपलब्ध करून द्यायचो. काही झालं तर मी उपलब्ध करू, जेवणाचा नाही तरी ती व्यवस्था उपलब्ध करून. एक क्षण असा होता की मी नुकताच आपल्याला भेटूया जाऊन, तर त्याच वेळेस आम्हाला आजारी भरपूर आजारी होतो. म्हणजे त्याला इतका ताप आला होता तर मी त्याला बोललो क्षणाचाही विलंब लावला, हो गाडीवर बस, माझ्यावर चल, गाडीवर बस, माझ्याबरोबर चल, आपण जाऊ, काय करायचं करू. तर त्याला गाडीवर घेतलं आणि आपले जाधव सर त्याचं जे मोठं हॉस्पिटल आहे ते बोलले काय तू माझ्याकडे घेऊन ये. तर क्षणात त्याला म्हणतो तू काळजी करू नको, तू एवढा तापला आणि बसून काय करतो, शेवटी तुला तू राहशील तर आंदोलन करशील ना, आता पुढं काय करशील. त्याला मी घेऊन निघालो. आम्ही निघालो तो म्हणतो सर किती लांब आहे, म्हणजे ती तळमळ होती इथल्या विद्यार्थ्यांना सोडून चालल्या पुढं काय होतंय काय नाही, त्याला जी जाणीव होती त्या क्षणाला की तो प्रसंग होता खूप भयानक होता. तो आजार त्यांनी जो अंगावर काढला होता पण तो खूप भयानक होता. खूप दिवसापासून तो आजार म्हणजे ताप वगैरे म्हणा, तो निमोनिया काहीतरी त्याला झाला, त्या टायमाला पण झाला होता. तर ते नेल्यानंतर डॉक्टरांनी ताबडतोब सांगितलं की याला ऍडमिट करावं लागलं आहे. तो नाहीच म्हणत होता की नाही मला नाही ऍडमिट व्हायचं, कारण बऱ्याच गोष्टी पेंडिंग आहेत, बऱ्याच गोष्टी मला तिथं निस्तारायच्या आहेत, तर मी नसं तर पुढं कसं होईल, स्वाती आहे पण तरी पण मला तिथं हवं लागेल, मला काहीतरी गोळ्या द्या आणि मला परत विहारात पाठवून द्या. बाबा बस, शांत बस आणि तुला इथं थांबावं लागेल, अरे सलाईन लावून घे, थोडा आजची रात्र काढ, बाकी तिथं सगळं होईल. आता तुम्हाला जायचं नाही ना मुंबईला, आजची रात्र काढायला काय हरकत नाही. आणि डॉक्टर आपले चांगल्या प्रकारे सहकार्य करतील. ते सांगून ती व्यक्ती त्या ठिकाणी थांबली. म्हणजे तळमळ होती की मला थांबायचं नाही, मला गोळ्या द्या, मला एखादी सलाईन लावा. आणि जवळजवळ त्याला घेऊन जायला मी पुढे गेल्यानंतर 10 ते 12 जण आमच्या म्हणजे आमच्यातलेच कार्यकर्ते की आम्हाला दवाखान्यात घेऊन गेले, चला चला. म्हणजे ती तळमळ लोकांची सुद्धा की एखाद्या व्यक्तीला कशा प्रकारे सहकार्य करायचं. त्यांनी न ऐकलं तर शेवटी थांबव, मग डॉक्टरांनी फोर्स केला, मग थांबव. आणि थांबल्यानंतर त्यांनी रात्रभर तो उपचार घेतला. आणि त्याला पुढं ते कसं प्रकारे त्याला म्हणजे जर तो जास्त काळ आजार घेऊन बसला असताना त्या क्षणी मृत्यू झाला. अशी वेळ तर तेवढेच होते. म्हणजे इतका त्याला डॉक्टरांनी सांगितलं इतका त्याला त्रास होता, तर त्यांनी अंगावर काढलं म्हणून तो ते उपचार झाल्यामुळे तो त्या ठिकाणी निस्तारण झाला. खरंच असं व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तीने फक्त लोकांची चिंता केली, दिसून होतं त्याच्यामधून, त्याच्या बोलण्यामधून, त्याच्यामध्ये स्वार्थीपणा नव्हता. लोकांसाठी काय ते करायचं, माझ्या सोबत जे आहेत त्याच्यासाठी काय ते करायचं, तळमळ दिसून होती. आणि खरंच त्या व्यक्तीने बरंच काही केलं. कारण माणसाने जीवनात आल्यानंतर बुद्ध म्हणतात स्वयंप्रकाशित व्हा, आत्मदीप हो. स्वयंप्रकाशित होणं म्हणजे इतरांना आपल्या प्रकाशातून प्रकाशित झाले पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांना दिसलं पाहिजे, माझ्याकडे सपोर्टेड पॉवर आहे इतरांना मी केली पाहिजे. त्याच उद्देशाने त्यांनी आमच्यासोबत जो प्रवास काढला आणि शेवटपर्यंत ज्यावेळेस माझं हॉटेल असल्यामुळं मला मुंबईला जास्त का जाता आलं नाही, तर मी या ठिकाणीच तो सपोर्ट करत. ज्यावेळेस तो आला आणि मला जवळ भेटला, म्हणजे माझ्या आयुष्यातली जी घट्टमिठी जी बोलतात ना त्यांनी पहिल्यांदा मला मारलं. माझ्या आयुष्यात मला कोणी घट्टमिठी मारली असेल त्यांनी त्या व्यक्तीने, म्हणजे माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये इतकी लोक आली पण इतकी म्हणजे जी आपुलकी असते, एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी मला त्यावेळेस जवळ घेतलं. आणि खरंच मला सुद्धा हृदय भरून आलं की अरे आम्ही काय केलं, म्हणजे त्यावेळेस मला हे वाटतं की काहीतरी म्हणजे आपण ह्या ठिकाणी ह्या पोरांसाठी खूप काही चांगलं केलेलं. तिची तळमळ मला त्या ठिकाणी दिसून आली. आणि खरंच सध्याची परिस्थिती जर लक्षात घेता, तुम्ही फक्त विद्यार्थी जीवनामध्ये वागताय, तुमची चळवळ तुमच्या पुरती आहे. सध्याची परिस्थिती खूप भयानक आहे. आज आपण वस्त्यांमध्ये बघाल तर सगळ्या परिस्थितीमध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे. आपले सुनील सर आहेत, वस्त्यांवर काम करतात, कामगारांसाठी काम करतात, आम्ही सगळ्यांवरच काम करतो, तर आम्हाला ती परिस्थिती जवळून बघतोय. प्रश्न फक्त तुमचेच नाही, तर प्रश्न अनेक आहेत आणि इतके भयान आहेत की त्याचे निवारण आता होणार नाही. ते निवारण करायचं असेल तर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा उतरावं लागेल. ते विद्यार्थी चळवळ घेऊन चालणार नाही, तर रस्त्यावरती प्रश्न सुद्धा तुमच्या माध्यमातून सुटू शकतात. हे सुद्धा चिंतन तुम्हाला करावं लागेल. त्या प्रश्नाचं सुद्धा निवारण आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. जाता जाता विहारात आहोत तर एक छोटीशी कथा एक सांगेल आणि माझं अभिवादन म्हणून या ठिकाणी संपवेल. एक राजा असतो, राजा म्हणजे आपण, म्हणजे माणसाचा शेवट काय आहे हे मला दरवेळेस सांगू इच्छिते वाटतं की माणसाने ते समजलं पाहिजे. आपण जर बौद्ध धर्मीय आहोत, आपण कोणत्याही धर्माचे असू, पण आपला शेवट काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. एक राजा होता, राजा म्हणजे आपण समजायचं
आणि तो राजा खूप श्रीमंत होता. त्या राजाकडे भरपूर संपत्ती होती. त्या राजाला 4 बायका आणि तो 4 बायका घेऊन सोबत राहायचा. पहिल्या बायकाचं नाव असतं संपत्ती, दुसऱ्याचं नाव असतं नाती, तिसऱ्याचं नाव असतं कर्मा, चौथ्याचं नाव असतं कर्मा. तर या 4ही पत्नी राजा खूप सुखाने त्याच्यावर राहत होता. राजाचा मृत्यू येतो आणि राजा मरणार असतो. राजाला समजतं की मरणार आहे. तर माझी जी 4थी पत्नी आहे तिचं नाव आहे प्रसिद्धी. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जी प्रसिद्धी करतो तिचं नाव असतं प्रसिद्धी. राजा म्हणतो मी मरणार आहे, माझ्यासोबत माझी प्रसिद्धी येते का बघूया. राजाला विचारतो की मरणार आहे तू माझ्यासोबत येशील का. म्हणजे नाही, तुम्ही गेल्यानंतर तुमची नावाची मला प्रसिद्धी करावं लागेल, तुमची माहिती मला लोकांना द्यावी लागेल, तुम्ही येऊ शकणार नाही. आपण गेल्यानंतर आपल्या नावाची काय होते की नवीन गेला, अमोल गेला. अमोलचा पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण भारतभर त्याचा प्रचार झाला की अमोल या ठिकाणी निघून गेला. ही प्रसिद्धी, तर प्रसिद्धी सुद्धा आपल्यासोबत येत नाही. राजा निराश होतो की मी ह्या प्रसिद्धीला घेऊन फिरलो, तिच्याबरोबर मी आयुष्य अर्पण केलं, ज्यासाठी झटलो, पण ही माझ्यासोबत आली नाही. राजा दुसऱ्या पत्नीकडे, तिचं नाव असतं संपत्ती. राजा तिला म्हणतो की मरणार आहे, तू माझ्यासोबत येशील का. ती म्हणते नाही, तुम्ही गेल्यानंतर मला तुमचा दिवस करावा लागेल, खर्च करावा लागेल, ते पैसा मला खर्च करावा लागतो, मी येऊ शकणार नाही. तुम्ही गेलेली संपत्ती मला ती तुमच्यासाठीच खर्च करा. लागलं पायाला चांगलं मूवमेंट्स कर रहा है, स्टूडेंट मूवमेंट हुआ या और कोई दूसरा मूवमेंट हुआ, ये देश को एक दिशा देने की कोशिश कर रहा है. और देश की परिस्थिति ऐसी है कि वो किसी क्रांति को आगे आने देना ही नहीं चाहिए. वो करते हुए वो हमारे बीच नहीं रहता. तो एक बहुत बड़ा असेट ये देश का हमारे हाथ से चले. अब उसमें इसमें दुर्भाग्य की सिचुएशन है, लेकिन एक चीज़ मैं देख रहा हूँ, जब आप सभी लोगों को देख रहा हूँ, तो जो आप लोगों का सत्यशोधन मोदी जी के साथ जो आपका संबंध रहा है, मैं आपको इस तरह से समझ रहा हूँ, जिस तरीके से आप उनके साथ में रहे, जिस तरीके से सहवास रहा है, और उन्होंने जो आपके ऊपर छाप छोड़ी है, उससे आप बहुत स्ट्रॉन्ग बन सकते हो. आप अपने आप में बहुत स्ट्रॉन्ग हो और अमोल का रिफ्लेक्शन आप लोगों के अंदर है. और आगे चाहे सत्ता किसी की भी हो, सत्ता कोई भी स्तर पे हो, वो कितनी भी परेशान करे, आप लोग उम्मीद की के अंदर. तो ये अमोल जी का कंट्रीब्यूशन है आप लोगों का. कॉमरेड अमोल जी को मेरी बहुत भावभीनी श्रद्धांजलि है. आज सवेरे में इधर आया था, तो बसे ने कहा कि ऐसा ऐसा यात्री लोग आ गए, ये इस तरीके से पूरा भारत है, उनका अपने कार्रवाई होना चाहिए. तो डेफिनेटली आप लोगों के साथ एक न्यू टीम के साथ में जुड़ने का अच्छा मौका है. और उनके विचार सुनने का मौका है. किस तरीके से वो ग्राउंड पे काम कर रहे हैं, क्या उनकी प्रॉब्लम्स है, उनकी प्रॉब्लम समझाई होती है. उसमें मैं जिस पार्टी से बिलोंग करता हूँ उसके भी कुछ फ्लॉज है, उन्होंने भी पुराने में कुछ फ्लॉज किए, वो भी उन्होंने भी बताया, उसको मैं एडमिट करना चाहता हूँ. सिस्टम जो है, सिस्टम को पहले अपने प्रॉब्लम्स को एडमिट करना. जर आपण कमांडचं सांगायला सुरुवात केला तर एक विद्यार्थी गमवणं म्हणजे समाजाची खूप मोठी हानी असते. एक तर विद्यार्थी समाजामध्ये घडताना दिसत नाहीत आणि जे घडत आहेत त्यांना आपण जपत नाही. ही समाजाची उणीव असं मी समजतो. कारण आजही माझं वय 44 असताना सुद्धा मी आज विद्यार्थी आहे. विद्यापीठामधून मी अभ्यास करत असतो. मुंबई विद्यापीठाचे अनेक प्रॉब्लेम समोरून बघत असतो. काही प्रॉब्लेमला आम्ही हायलाईटसुद्धा करतो. परंतु ते प्रॉब्लेम सॉल्व कसे करावे याची ताकद आमच्याकडे नसते.
अमरजी. कारण तिकडे अनेक प्रकारच्या विद्यार्थी संघटना असतात, अनेक प्रकारच्या प्राध्यापकांच्या संघटना असतात, अनेक प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना असतात आणि अनेक प्रकारच्या सामाजिक संघटना असतात. मग त्यात उजवे डावे सगळे आणि सगळेच आपलाच अजेंडा घेऊन काम करतात, परंतु विद्यार्थ्याला काय पाहिजे हे बोलून बघायला तयार. म्हणजे जर आपण असा विचार केला की भारतीय आंदोलन हे झालंच नसतं तर भारतीय आंदोलन हे झालंच नसतं तर कदाचित अमोलला या सगळ्या परिस्थितीमधून जावंच लागलं नसतं, त्याला स्ट्रेस निर्माण झालाच नसता. कारण त्याचा आजार जो होता तो न्यूरो डिसऑर्डर और ऑटोइम्युनो डिजीज में आता है. ऑटोइम्युनो डिजीजचा अर्थ असा आहे की तुमची बॉडी तुम्हाला किल करते, राईट. आणि त्या आजारावर उपचार म्हणजे की आपण स्ट्रेस लेवल जितकी कमी करता येईल तितकी कमी करता. 2022 मध्ये माझी पत्नी पण ऑटोइम्युनो डिजीज आणि ती पण विद्यार्थिनी होती. अमोलची आठवण करत असताना मी सतत तिची आठवण करत असतो, कारण शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असणं काय असतं हे मी तिला म्हणतो. तिला आजार होता ऑटोइम्युनो डिजीज, तिला रेग्युलर आर्थरायटिस असा आजार होता. त्या आजारामध्ये तिचा पाय प्रचंड पेन करतो आणि पाय प्रचंड पेन करत असताना मास्टर्स इन आंबेडकर स्टडीज या विषयावर तिचा 3rd सेमिस्टरचा पेपर ती देत होती आणि पेपर झाला तिचा देऊन, म्हणजे त्यावेळेस ऑनलाईनच चालू होतं ते. शेवटचा पेपर तिने दिला आणि ती मला आता म्हणाली की मला ॲडमिट करा. तुम्ही समजू शकता की तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही आणि परिस्थिती अगदी तुमच्या विरोधामध्ये आणि तरी सुद्धा तुम्ही पेपर देता. तर हे एक विद्यार्थी सच्चा विद्यार्थी जो असतो त्याचा लक्ष. तिच्यानंतर जेव्हा तिला मी ॲडमिट केलं आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्यामध्ये ती मरण पावली. आणि ती मरण पावण्याच्या 3 दिवस आधी मी मास्टर्स इन आंबेडकर स्टडीचं ॲडमिशन घेतलं, कारण मला माहिती होतं की माझ्या पत्नीचं ते शिक्षण अपूर्ण राहिलं होतं. त्याच्यामुळे मी ते पूर्ण करण्यासाठी मी ॲडमिशन घेतलं आणि ते यावर्षी कंप्लीट केलं. आणि तो सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर असताना आणि मी स्वतः विद्यार्थी जीवनामध्ये माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांचे अनेक प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह केले. कुणाचाही सपोर्ट न घेता, कुठल्याही संघटनेचा सपोर्ट न घेता आपली ताकद आपण जर ओळखली नवीन म्हणाला की अत्यधिक भव, म्हणजे एक माणूस काय चेंजला करू शकतो समाजामध्ये किंवा त्या ज्या ठिकाणी तो आहे त्याचं ज्वलंत विद्यार्थ्यामधलं जर आपल्याला उदाहरणच पाहिलं असेल तर आपला अमोल. म्हणजे जर त्यांनी त्यातली म्हणजे गावामधून आला याचा अर्थ की त्याच्याकडे ते नव्हतं असं नाही, त्यांनी ते त्याच्यातलं शोधलं. आजूबाजूच्या परिस्थितीशी त्यांनी सामावून घेतलं स्वतःला, त्या परिस्थितीकडून तो शिकला आणि त्या परिस्थितीला सुद्धा त्याने शिकवलं. म्हणजे आज आपण इकडे सगळे जे विद्यार्थी बसलो करायचे आपण त्याच्याकडून शिकलेले तुम्ही ट्रेन झालेले विद्यार्थी आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही आज इतक्या सुंदररित्या त्याची बाजू मांडली, त्याची आठवणी तुम्ही सांगितल्या. अगदी अमोल आजही आपल्यामध्ये जिवंत आहे. याचं ज्वलंत जर आपल्याला पाहिजे असेल तर आत्तापर्यंत झालेले सगळे मनोगत आपण पाहतो. काहींनी गीतं म्हटली, त्या गीतांमधून अमोलला आपण शोधू शकतो. काही पुस्तकामधून मी ते पुस्तक अर्ध वाचलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये सगळ्या प्राध्यापकांच्या ज्या म्हणजे त्यांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत किंवा त्याच्याबरोबर असलेल्या ज्या विद्यार्थी होते त्यांनी जे मांडलेले मनोगत आहेत त्यामधून तो विद्यार्थी आणि त्यातला तो माणूस तो कसा होता हे आपल्याला पाहायला लागेल. त्याच्यामुळे आपल्याला असा विद्यार्थी घडवावा लागेल आणि असा विद्यार्थी घडवायचा असेल तर सत्यशोधक सारख्या संघटनांची गरज आहे. कारण मला खात्री आहे जर मी त्यावेळेस जर माझ्या पाठीशी एखादी संघटना जर राहिली असती तर आज कदाचित भारतातला एक चांगला विद्यार्थी लीडर मी राहिलो. तसं न होता तुमच्या जशा त्या चौकामध्ये ज्या चर्चा होतात आत्ताही बाबूमध्ये असो किंवा मुंबईमध्ये तुम्ही आत येते या चळवळीच्या बाबतीत चर्चा होतात, अभ्यासाच्या बाबतीत चर्चा होतात, समाजातील प्रॉब्लेम्सबद्दल होतात आणि या चर्चेतून आपण मार्ग काढतो. तर आमच्या चर्चा त्यावेळेस तशा नसत तर आमच्या चर्चा पार्टीच्या विषयामध्ये असतात. कारण असं काही नव्हतंच ना. आणि आमचं म्हणजे कॉलेजच नव्हतं मुळामध्ये. कॉलेज ते पूर्वी सुकडी मिळायची तुम्हाला जर आठवतं लहानपणी खालच्या शिकली तर तसे ती म्हणजे जसं असं ही विहार आहे ना नेमकं तसंच ते आमचं कॉलेज होतं. आणि प्रचंड उकाड्यामध्ये चंद्रपूरच्या त्या कॉलेजमध्ये माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आणि अशा 3 बिल्डिंग होत्या आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी.
त्या विद्यार्थ्यांना सकाळी इकडे एक लेक्चर झालं तर दुपारच्या लेक्चरला 3 किलोमीटर सायकल चालून किंवा पायी किंवा ॲटोने जावं लागतं. म्हणजे प्रश्न बघा विद्यार्थ्यांना, शासकीय गव्हर्नमेंट कॉलेज, शासकीय कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आणि तिकडे एवढे पैसे. आणि माझं एज्युकेशन झाल्यानंतर सुद्धा मी इंजिनिअरिंग झालं, माझं कंप्लीट झालं, पण मी 6 महिने तिकडे थांबलो. माझ्या आयुष्यातले 6 महिने तिकडे दिले. त्याचं रिझन असं होतं की विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिप त्या वेळेवर मिळत नव्हतं. आणि मला एके वेळेस ट्रेनमधून येत असताना मला असं समजलं की ऑफिसर होते, त्यांनी असं सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी एक भत्ता मिळतो. म्हणजे जर त्याला हॉस्टेल अवेलेबल नाही तर त्याला तो भत्ता गव्हर्नमेंट देतं. आणि नेमकं काय करत होते, त्या विभागातील समाज कल्याणमध्ये जे लोक होते, अधिकारी होते, तो जो फंड होता तो यायचा मध्ये दाबून टाकायचा. आणि त्यांनी मला सांगितलं की हा फंड येतो, तुम्हाला मिळाला नाही कधी. बरं, आम्हाला तो मिळालाच नव्हता. तर ते मला कळल्यानंतर माझ्या इंजिनिअरिंगची एक्झाम झाली, त्यानंतर माझा रिझल्ट लागला. मी पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो आणि तिकडे फाईट करून तो फंड त्या विद्यार्थ्याला मिळवलो. तर म्हणजे हे काम जर मी गेलो नसतो तर कदाचित ते बाहेर आलं नसतं, ते तसंच रेग्युलर चाललं असतं. तर माझ्यातला विद्यार्थी मेला नव्हता, माझं शिक्षण झालं. आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि शेवटच्या श्वासाला सुद्धा आपण विद्यार्थीच असलं पाहिजे असं बाबासाहेबांची स्टेटमेंट. परंतु आता काय होतं, इंजिनिअरिंग झालं, मेडिकल झालं, प्रोफेशनल डिग्रीज आहेत, लिगल एज्युकेशन झालं, प्रोफेशनल डिग्री आहेत, चार्टर्ड अकाउंटंट जातात आणि पैसे कमवतात आणि आपापल्या मार्गाने मग सुखासोबत सोयीने राहतात. परंतु तो हे विसरतात की आपल्या पाठीमध्ये येणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यासाठी आपलं काहीतरी कर्तव्य. आणि त्याच प्रामाणिक भावनेतून नवीननी तो प्रसंग तुम्हाला सगळा सांगितला. काय नेमकं इकडे घडलं होतं, अमोलबद्दल काय घडलं, त्या विद्यार्थ्यांबद्दल काय घडलं होतं, आमची भूमिका काय. आमची भूमिका स्पष्ट होती की हा विद्यार्थी जगला तरच चळवळ जगेल आणि चळवळ जगली तरच तो समाज जगेल. तर मी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही तुमच्या रेग्युलर लाईफ म्हणून ही मुवमेंट कुठल्याही संघटना असो त्याच्यामार्फत जिवंत ठेवताय आणि तुम्ही स्वतःला पण अपग्रेड करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. कारण मी वस्त्यांमध्ये राहतो, वस्त्यांमध्ये काम करतो, बौद्ध विहारांच्या मार्फत मी काम करतो, अनेक लोकांची भेटी होतात, अनेक लोकांना पाहतो, अनेक चळवळी लोकांना पाहतो. अख्खं आयुष्य त्यांनी चळवळीला दिलेलं आहे, परंतु त्यांची आज घरं पडकी आहेत. त्यांची घरं पडकी आहेत, वय झालेली आहेत. वामनदादांचं उदाहरण पाहतो आपण. आज महाकवी, आपण या जगातला महाकवी बाबासाहेबांचं अख्खं आयुष्य त्यांनी काव्यातून मांडलेलं, त्या महाकव्याचं शेवट कसं झालेलं पाहतोय. तर असे अनेक चळवळी आहेत की त्यांचे शेवट होताना दिसत आहेत आणि त्यांना समाज बदलत नाही आहेत मित्रांनो. तर आपलं हे कर्तव्य आहे की आपल्याला सगळ्यांना आयडेंटिफाय करावं लागणार या सगळ्या प्रॉब्लेम्सला, यांच्यासाठी आपण काय करू शकतो. आणि अशाच प्रकारे रमाई आपली जी, आपण रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली आपण म्हणतो, ती बाबासाहेबांची सावली हरवलेली होती. तुम्ही कधी कार्यक्रमामध्ये पाहिलं का रमाईचा फोटो ठेवलेला आहे कुठल्या, आठवत पण नाही रमाई आली. ज्या रमाईमुळे बाबासाहेब आले, भीमरावांपासून बाबासाहेबांचा जर तुम्ही जर प्रवास पाहाल तो रमाईचा प्रवास आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की घराघरामध्ये जर बाबासाहेब निर्माण व्हायचे असतील तर तशा रमाई निर्माण झाल्या पाहिजे. रमाई निर्माण करायचं असतील तर तशी संस्कृती निर्माण करायची असेल आणि तशी संस्कृती निर्माण करायची असेल तर समाजाला प्रयत्न करावा लागतील. आणि त्यासाठी आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये काम करायला सुरू केलं. कोणाच्या जाणीमानी नसताना सुद्धा रमाईचे तुम्ही फक्त 2च मार्ग बघाल, ते पण एक भारतीय बौद्ध महासभेने आणि एक आहे की ते फक्त बनतंय शासकीय खर्चातून. अनेक वर्ष झाले मी ऐकतोय, आमचे कान थकून गेले ते ऐकून आम्ही घालून बुद्धभूमीमध्ये जागा अवेलेबल आहे. गांधीजींना विनंती केली की आम्हाला रमाईचं स्मारक बांधायचं आहे आणि ते काम आम्ही सुरू केलं. आणि ध्यानामध्ये हे होतं की विद्यार्थी जगला पाहिजे आणि म्हणून नवीन जी त्याच्या मनोबलातून मांडणी केली की ते वसतिगृह बनणार आहे विद्यार्थ्यांसाठी. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. ही सावली तुम्हाला इथे, रमाईची सावली तुम्हाला इथे बुद्धभूमीमध्ये पाहायला मिळेल. महाराष्ट्रातून नव्हे तर अख्ख्या भारतातून कुठलाही विद्यार्थी आला त्यांनी सांगितलं की मला गरज आहे, त्यांनी इथे यावं खुशाल. आजही विद्यार्थी इथे येतात. नवीनकडे त्यांनी फोन केला तर नवीनकडे तिथे ताट त्या विद्यार्थ्याचं अवेलेबल असतं. हे मी सगळ्यांना सांगतो. या आंदोलनाचा जर घास जर झाला असेल तर नवीन गायकवाडच होतं. त्याच्या माध्यमातून एकही विद्यार्थी धोका राहिला नाही. कमी झाला असेल तो ताबडतोब तिकडे गेला आणि लगेच चपाल्या बनवून त्या चपाल्या इकडे पोहोचलेला. ही मुवमेंट आपल्याला अशी चालवायची असेल तर समाजाचा पाठिंबा लागतो. मी विद्यार्थ्यांना तेच सांगतो, तुमच्याकडे बेसिक आहे समाज.
ज्यावेळेस समाज त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला ते आंदोलन यशस्वी झालं. 861 विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. पण त्याच्यापैकी मला वाटतं 60 विद्यार्थी इथे होते. आपण म्हणतो की वेडात दौडले मराठी बरोबर की नाही. आज 350 वर्ष झाली ती म्हण आपण म्हणतोय. एवढा लाखोचा तिकडे तो शत्रू आणि त्यांना परत पाठवलं की तुम्ही जा, चूक केलेली आहे तुम्ही तोंड कसं का दाखवायला आले, तुम्ही त्याला सोडून दिलं, तुम्ही जा परत. आणि ते लोक त्यांना माहिती होतं मारणार आहे, पण ते लोक गेले, लढले आणि अजरामर झाले. तसा अमोलला माहिती होतं की माझी तब्येत बरी नाही आहे, तो स्किप करू शकत होता. बरोबर की नाही, स्किप करू शकत होता. त्याला माहिती होतं त्याला काय होतंय. कदाचित तो म्हणाला असं मी आजारी मी निघून जातो, तो नाही बोललो. तो इथे थांबला, शेवटपर्यंत थांबला. त्यांनी कुणालाही भनक सुद्धा पडू दिली नाही की तो आजारी आहे. आणि हे नेतृत्वाचा एक गुण आहे. त्याला मी कधीच कार्यकर्ता बोललो नाही. तो लीडर होता. मी माझ्या कुठल्याच स्पीचमध्ये नाही, माझ्या कुठल्याच लेखामध्ये नाही, कुठल्याच लेखामध्ये अमोल कार्यकर्ता होता असं लिहिलेलं नाही आहे. अमोल लीडर होता, अमोल पॅन्थर होता हेच लिहिलेलं आहे. कार्यकर्ता म्हणून आपण त्याची लेवल डाऊन करतोय, राईट. तर त्याच्यापुढे अमोलला तुम्ही सुद्धा लीडरच बोलावं. आणि कुणाला काही वाटू दे, कारण मी अनेक लोकांचे प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. त्या आंदोलनासंदर्भामध्ये आज पण इकडची उपस्थिती तुम्हाला का बरं कमी वाटत असेल तर त्याचं पण रिझन तेच आहे. लोकांना असं वाटतं की आम्हाला मान सन्मानच मिळाला नाही त्या आंदोलनानंतर. काही मोजकेच लोक तो मान सन्मान घेऊन गेले. तर असा आपला समाज आहे. मान सन्मानासाठी एकमेकांना सुद्धा सोडणारा हा समाज आहे. आणि परंतु वेळात दौडले 7 एकच 7च होते. आपण किती आहोत की नाही. त्याच्यामुळे आल्या सुद्धा मी तुषारला बघून, तुषार चिंता नाही, 4 के कार्यक्रम बोललो होगा जो 4000 लोक दिसले. कारण अमोलची माणसांचे न्याय द्यावा भीमाला, हित गावे भीमाचे देह द्यावा भीमाला, असे हे बाबासाहेबांनी पूर्ण देह बाबासाहेबांना अर्पण केलं. त्या आमदाराचं गीत आहे, ते गीत सादर करतो. राहील विश्वसारे जाईन मी उद्याला, राहील विश्वसारे जाईन मी उद्याला, राहील विश्वसारे जाईन मी उद्याला, निर्वाण गौतमाचे जाईन मी उद्याला, निर्वाण गौतमाचे जाईन मी उद्याला, राहील विश्वसारे जाईन मी उद्याला, जाईन मी उद्याला, निर्वाण गौतमाचे निर्वाण गौतमाचे जाईन मी उद्याला, राहील विश्वसारे जाईन मी उद्याला. मारता नको उद्याची आताच मार मारला, मारता नको उद्याची आताच मार मारला, मारता नको उद्याची आताच मार मारला, आताच मार मारला, जाईन मी उद्याला, निर्वाण गौतमाचे जाईन मी उद्याला, राहील विश्वसारे जाईन मी उद्याला, निर्वाण गौतमाचे जाईन मी उद्याला. गोदावरीत माझी सारीच राख काका, गोदावरीत माझी सारीच राख काका, गोदावरीत माझी सारीच राख काका, सारीच राख काका.
शहीद तेथे जाईन मी उजाला वामन शहीद तेथे जाईन मी उजाला निर्वाण गौतमाचे जाईन मी उजाला अमोलदादा सेवा केला त्या गाण्याला एक गौरवाने ऍड केलं अमोल इथेच आहे लढणे इथेच आहे अमोल इथेच आहे लढणे इथेच आहे लढणे इथेच आहे लढणे मलाच आहे लढणे इथेच आहे लढणे मलाच आहे लढणे मलाच आहे राहील अमोल जेथे जाईल मी उजाला राहील अमोल जेथे जाईल मी उजाला निर्वाण गौतमाचे पाहीन मी उजाला निर्वाण गौतमाचे पाहीन मी उजाला